त्यांचं फोन येतात. मग त्यावेळेस ती आपलं पिकं दाखव म्हणतात. त्यावेळेस पिकं दाखवताना तुम्ही सगळ्याजणी आपल्या 10-11 जणी कोण असेल तिने तिथं यायचं. त्यांचं व्हिडिओ कॉल होणार. आपणासनी प्रश्न, तुमचं काय प्रश्न आहे तुमच्या पिकांच्या विषयी, तुमच्या ह्याच्याविषयी, तर ते तुम्ही त्या व्हिडिओ कॉलतर्फे प्रश्नांची उत्तरं ती देणार. त्यावेळेस एकत्र यायला लागणार. तेव्हा आपण शेतात काम करतो म्हणजे कसं पहिल्यानं म्हणतो पहिल्यानं, तेव्हा आपलं 10-11 जणांची पहिल्याने काम करू. ते पण आपण पहिल्याने काम कसं केलं हे पण त्यांना दाखवायला लागणार. असं त्या एक 10-12 अटी आहेत त्यांच्या, त्या आपण पूर्ण केल्या की नाही तर त्या आपण फार्मर कपमध्ये निवडून होऊ शकते. मग अशासाठी आपला एक गट तयार करायचा. परत एक आपला सेंद्रिय गट तयार करायचा. हा सेंद्रिय गट कधी माहिती का, मी सरपंच असल्यापासून हा आपल्या गटाचा गट तयार आहे. आपल्या गावातलं सर माहिती, तुम्ही आपल्या गावात झाला नाही म्हणून तुम्ही परकंदात गेलो आम्ही दोघे. म्हणजे 10 वर्ष झाली आपल्या गटात म्हणजे आपल्या गावात गट तयार झाले. तर आता संधी आली आपणासनी, तर तिच्या संधीचा लाभ घेऊया. त्या परकंदात सर सांगतीलच माहिती की त्याचा काय फायदा. संदीप संघाने गेला तो एक गट तयार करायचा. ह्या 2 गटासाठी आपण इथं आलोय. ते सर माहिती सांगतील म्हणजे तो फार्मर कप काय आणि सेंद्रिय गट काय याची दोन्हीची माहिती सर सांगतील. सांगा सर. बर, गावातील सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळी, आज एक खरोखर मला एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या गावातल्या नवीन विचाराच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांना वाटते काहीतरी आपण केलं पाहिजे किंवा आपला उद्धार व्हावा, जग कुठं चाललं आहे आणि त्याबरोबर आपण जावावं. आणि सरकारच्या योजना अनेक आहेत पण ते आपल्या गावापर्यंत आल्या पाहिजेत, आपल्यापर्यंत आल्या पाहिजेत. आपण त्या का घेतल्या नाहीत? इतर गावातली लोक 2-2, 4-4 वर्ष आपल्या पुढं गेलीत, पण आपण तिथंपर्यंत का गेलो नाही? कदाचित काही गोष्टीची कारणं असतील, आपण आता ते सोडून देऊया आणि इथून पुढं की आपण एकत्र येऊन आपला कसा उद्धार होईल, आपल्याला सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळेल हे आपण बघायचं आहे. आता सरकारची योजना म्हटल्यावर तुम्ही त्यांचा अट एक आहे की तुम्ही 10 किंवा 12 बायकांनी, पुरुषांनी किंवा पुरुष बायका ह्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच्यात गटात पण 2-3 प्रकार आहेत. असं एकत्र तुम्ही आलात तर तुम्हाला काहीतरी लाभ मिळणार आहे. दुसरं, तुमच्या नावाची कागदं पाहिजेत, तुमचं बँकेत खातं पाहिजे. म्हणजे तुमच्या नावानं जरी खातं नसलं, हे 7-12 नसला, तर तुमच्या चुलत्याच्या, नवऱ्याच्या किंवा चुलत्याच्या असं नाही, कोणतरी नवऱ्याच्या, सासऱ्याच्या, यांच्या, दिराच्या, कोणाच्या तरी नावानं तुमच्या घरात जमीन असेल तरी चालतंय. ती कागदं त्यांना दाखवायला लागतात. तुम्ही शेतकरी आहे कशावरनं, आणि शेतकरी आहे त्यांना वेगळे फायदे आहेत. काही ना शेतीच नाही, मग तिनं काय करायचं, त्यांच्यासाठी काही वेगळे फायदे आहेत. कळलं का? तर असे वेगवेगळे गट आहेत. पण तुम्ही एकत्र जर आला, ठराविक दिवसानं तुम्ही एकत्र यायचं आहे. आज जसे आला, आज वार कुठला वार आज आहे? मंगळवार. हा जोगाई देवीचा वार आहे. असं आपण एक ठरवूया की मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, कुठल्या तरी वारी कुणीच रोज सारखं बोलवायचं नाही, काय नाही. एक गटाला मेसेज येईल, ज्याच्याकडे आता असला फोन नाही त्या वेळेला दुसऱ्या कोणाला तरी शेजारीला फोन केला तर ज्याच्याकडे फोन आहे मेसेजचा ग्रुपचा, त्यांनी 4 बायकांनी 2 बायकांनी आजूबाजूच्या कळवायचं आणि त्या वाजता त्यांनी 9ला ठरवा रात्री. काय तुम्ही तुमच्या गावात तुम्ही कुणाची तरी घरात जमा, अगर इथं जमा, त्याचं बंधन नाही. म्हणजे तुमचं काम, चूल मूल, मुलं, संसार, प्रपंच, घरातलं सगळं सांभाळून हे करायचं आहे. हे सोडून काय करायचं नाही. आणि ते करता येतं. जगातल्या बायका देशातल्या करायला लागल्यात. मग तुम्हाला आम्हाला काय अडचण आहे? माझं पोर राहिलं, माझं दळायचं राहिलं, पाणी राहिलं, यावं राहिलं, ते सगळ्यांच्या मागं आहे. पण ह्यातनं बाहेर आपण आलो तर एक दिवस तुम्ही ठरवायचा, 1च तास जमायचं. आठवड्यातनं जमा, पण काही गरज लागली, तालुक्याला अर्जंट माहिती लागली तर तुम्हाला लगेच 4 दिवसानं पण जमायला पाहिजे. कळलं का? आम्ही म्हणतोय महिन्यातनं जमू, 15 जमू, पण अर्जंट माहिती लागली तर तुम्ही तसंही जमायचं. एकत्र आला पाहिजे. एकत्र येणं हा मुख्य उद्देश आहे. जो एकत्र येणं हे चांगलं. त्याच्यानंतर एकत्र येऊन बरा, आज आल्या ते उद्या 8 दिवसांनी बोलवलं तर यातल्या 4 गेल्या दुसरीकडे, काय माझं काम आहे असं नाही. ती वेळ चुकवायची नाही.
एकदा का तुम्ही गटात नाव तुमचं धरलं तर तुम्ही सगळ्या अडचणी मागे सारून त्या टायमाला आला पाहिजे, सातत्य पाहिजे, तर तुमचं नाव त्यात राहणार. म्हणजे एकत्र आलं पाहिजे, बराच काळ एकत्र सारखं सारखं आलं पाहिजे. आणि एकत्र येऊन काय नुसतं येऊन गप्पा मारायच्या आहेत का, काय काम धंदा नाही, काहीतरी आपल्याला करायचं आहे. मग एकत्र आलो तुम्ही ठरवायचं, आम्हाला आज ह्या बायकांनी हे पाहिजे. आता एक इथं महिला म्हणली मला अमुक अमुक काहीतरी घ्यायचं आहे सरकारी योजनेत, असं काय तुम्ही काय ठरवचेला ते तिकडं 10 जणांनी एकत्र अर्ज लिहायचा. मग काय BDO ऑफिसच्या योजना आहेत, काय बँकेच्या आहेत, काय दुसऱ्या दवाखान्याच्या योजना आहेत, किंवा अन्य वन खात्याच्या योजना आहेत, ज्या बचत गटाच्या काही आहे, या जिथं तुम्ही जे 10 जण जे काय बाया ठरवचेला ते तुम्हाला मिळणार, तुम्ही ठरवचेला ते. आणि महिलांना आजकाल प्राधान्य आहे. कळलं ना, बायकांना सगळ्या योजना पहिल्यापासून पुरुषांनी जेवढं असेल त्याच्या दुप्पट बायकांना सवलत आहे, व्याजात सवलत आहे, कामात सवलत आहे. कायदा तुमच्या बाजूला आहे म्हणून काय बी करायचं नाही. कायदा कशासाठी आहे? तुमच्या संरक्षणासाठी आहे. कारण तो पण तुम्हाला काय दिले, आतापर्यंत तुम्हाला पुरुषांनी काही कळूच दिलं नाही. तुम्ही आम्ही पुढे जातो, तुम्ही घरात बसा, भांडी घासा, चूल मूल सांभाळा, बाहेर यायचं नाही. पण त्या सावित्रीबाई फुलेंनी स्वतः किती त्रास सहन केला आणि त्या शिकल्या बघा. म्हणून महिला पुढे आल्या. त्यांनी शेण मला दगड त्याला मारली, शेण त्याला मारली, म्हणून आज महिला चॅनल झाल्या. ती सावित्रीबाई आपल्या इथले सातारा, यांचा वारसा घेऊन तुम्ही पुढे यावं म्हणून शासनाने केलं. आता ही कुठलं सुरुवात झाली याचं तुम्हाला सांगतो. 2003 साली जगात पहिल्या प्रथम बांगलादेश तुम्हाला माहिती आहे काय शिकलेल्या बायकांनी. आता जे बंगालचं राज्य आहे तिथं बांगलादेश म्हणून पाकिस्तानचाच एक छोटासा भाग आहे. अतिशय जमीन तिथं माणसासनी काही नाही. आजूबाजूनं तिन्ही बाजूनं हुगळी नदी आहे, गंगा यमुना नदीचा समुद्राला मिळते का नाही, सगळं पाणीच पाणी. आणि ह्या वर्षी जर तुम्ही इथं जमीन केली, पूर आला की ते सगळं ह्या वर्षीचं वाहून जाते, दुसरीकडं गाळ कुठतरी साचलेला आहे. मग तो कुठनं सोनावड्या इतका साचला असेल दुसरीकडं, तिथं जायचं आणि तिथं शेत करायचं. मग तिथं भांडणं, इथं मी करणार तिथं तू करणार आहे का नाही. आता एका जागेवर असली तर माहिती आहे आम्हाला, इथनं इकडे गेली ते जर तिकडे दगड लावला तिथं कुठं लावणार, सगळंच जातं विभाव. अशा शेती करायची. आणि त्या बायकांना माणसांना जगायचं साधन काय, मग अतिशय गरिबी. मग त्यांनी काय, त्यांच्या चारी बाजूनं नदी होती, एकच अन्न, भात आणि मासे. मासं नदीतलं आणि भात असे ह्याच्यात, एवढ्यावरती जगायचे. मग शिक्षण नाही, काय नाही. काहीतरी त्यांच्यातला एक माणूस आहे, त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण काहीतरी एकत्र येऊन काहीतरी काम करूया. म्हणून त्यात पहिलं की बचत गटाची कल्पना पहिली तिथं 2003ला निर्माण झाली. म्हणजे आता 2026 सुरू आहे, 23-24 किती 25 वर्षाच्या पुढं जरा त्या बायकांनी माणसांनी सगळ्यांनी असं 10-10च गट केलं. एकटा काय करू शकत नाही, 10 जण एकत्र आली तर कुठलंही काम करू शकतात. म्हणून त्यांनी स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा. आणि जर 10 जण एकत्र आली आणि पहिल्या प्रथम त्यांनी असं ठरवलं, सेल्फ हेल्प ग्रुप, म्हणजे हे महिला बचत गट. सारखं सरकारकडून मागायचं असं नाही. मग सरकारनं अट घातली, आम्ही तुम्हाला 80 रुपये देऊ, 100 रुपये द्यायचा का नाही, तर 80 रुपये आम्ही देऊ, 20 रुपये तरी तुमचं पाहिजेत. मग तुम्ही काहीतरी स्वतःचं पैसे जतन करा, म्हणजे त्यात बचत करा. तिथनं सुरुवात झाली. आणि मग 100 कोणी जो गोळा केलं, कोणी 50 केलं, असा तो गट, इतका गट मोठा झाला. आणि त्या महिला स्वतःचं स्वतः घ्यायला लागल्या. आता दुकानात गेली तर तुम्ही आता जे ऐकला व्हिडिओ, शेतकऱ्याकडे जावा, कापड दुकानात जावा, आणि कुठल्या 10 बायका म्हणलं आम्ही म्हणतोय आम्हाला 10 जणांनी घ्यायचा आहे, तो कमी करणार का नाही, तर आपोआपच. आणि एकट्याला गेल्यावर काय नाही. मग असं तिने सगळ्या गोष्टीत केलं. म्हणून तुम्ही एकत्र त्या आल्या, सरकारनं त्यांना खूप त्या उभा करण्याकरता केला. आणि पहिल्या प्रथम त्यांनी सांगितलं की महिलांचा हा गट स्थापन करायचा. महिलाच का, तर महिलांना प्रपंचाची जाणीव आहे.
कसं ठेवायचं माहिती आहे. गाडग्यात मडक्यात पहिलं बँका नव्हत्या तेव्हा पैसे बायका दिवत होत्या. पोराजने ह्याला त्याला द्यायला कुठं नाही तर नातवाला द्यायला बायका आपल्याकडे त्यांची ठेवाय. अशा त्या बायकांनी जमा करायचं किंवा प्रपंच कसा करायचा, स्वतःचा प्रपंच कसा चालवायचा, हे हा बारकावा बायकांच्याकडे कोण पण असतो. तर त्यासाठी पहिलं ठरवलं ती बायकांनी. मग त्यांची अशी प्रगती झाल्यावर सरकारनं त्यांना मदत केल्यावर त्यांनी पुन्हा ठरवलं काहीतरी उद्योग करू. बँक पैसे द्यायला लागली का. मग बँक काय म्हणाली मगासारखं, तुमचं 10 जणांचं एक खातं बँकेत उघडायचं. तुमच्याकडं किती आहे, तुमचं एक 50,000 असेल तर आम्ही प्रत्येकीला 50,000 देऊ. सगळ्या गटाचं 50 असलं तर प्रत्येकीला आम्ही 50 देऊ. सगळ्यांचं 1 लाख असेल तर तुम्हाला आम्ही 2 लाख देऊ. मग त्याच्याही पुढं तुम्हाला काय, कोणाला गिरण घालायचं आहे, कोणाला बेकरी करायचं आहे, कोणाला पापड लोणची करायचं आहे, कोणाला काट हे करायचं, शिलाई काम करायचं आहे, दुग्ध व्यवसाय करायचा आहे, शेळी मेंढी घ्यायची आहे, काय तुमच्या मनात येईल ते, ट्रॅक्टर मशीन घ्यायचं आहे, काही पाहिजे ते घ्यायचं आहे. तुमच्या मनात येईल ते करा, पण तुमचं तुम्ही स्वावलंबी झाला पाहिजे. याकरता सरकारनं असं ठरवलं की तुम्ही 4 आणे असलं तर 12 आणे आमचं. आता 4 आणे काय अवघड आहे का, सगळंच दुसऱ्याचं घ्यायचं आणि आम्ही ते देणार. पण दिल्यानंतर घेतलेलं तिकडंच गेलं असं नाही, व्याज तुम्हाला नाही, पण ते 12 आणे मागं फेडाय पाहिजे. मग 5 वर्षांना असेल, किती त्यांची मुदत असेल त्याप्रमाणे. आपलं काय होतं, घेतलं एकदा की मागं फेडायची भाषा नाही. त्यामुळं बऱ्यांचा विश्वास जाते. काय जाते, कोण पण बघा, आपण एखाद्याला पैसे उसने देतो, दिल्यानंतर तिनं मागं नाही दिलं, आपण देतो का पुन्हा तिला, का तिची लायकी नाही, ती देत नाही मागं. तसंच बँकांचा आज बँका लाखो रुपये द्यायला लागले. घेतल्या बायकांनी तुमच्या बाजूच्या. 1-2च उदाहरणं सांगतो तुम्हाला. ही योजना बघून बघून सगळ्या जगात गेली. 2003 नंतर भारतात कितीला आली, 2004ला दुसऱ्या वर्षी आली, कारण भारत जवळच आहे. 2004ला योजना आल्यानंतर त्यावेळेला दिल्ली सरकारनं ठरवलं की गावोगाव प्रत्येक राज्यात हे गट स्थापन 10-12 बायकांचं करा. ते आता बचत गट तुम्ही आता जे करताय ना, 100-100 रुपये हे ते, त्याबद्दल मी बोलतोय. मग पुढे येणार आहे ते. पहिलं असं करायचं दिल्लीत, म्हणजे भारत सरकारनं ठरलं. भारत सरकारनंतर मग महाराष्ट्रात गेलं, ते राज्यात आलं. मग आपल्या राज्यात महाराष्ट्रात कोण आला, कोल्हापूर जिल्हा आला. मग कोल्हापूर जिल्ह्यात आल्यावर आता ह्या बायकांनी किती, 2004 आणि आता 2026, 22 वर्षापूर्वी, 23 वर्षापूर्वी ही गोष्ट आपल्या जिल्ह्यात घडली. त्यावेळेला मी 2004ला तिने सांगितलं, ह्यात काहीतरी बोलकी माणसं पाहिजेत, समाजासमोर जाणारी पाहिजेत, सांगणारी पाहिजेत. मग त्यावेळेला मी एक कलाकार होतो, शाहीर होतो, म्हणून आम्ही काही अशा लोकांना घेऊन माणसातच जमवायची म्हटलं बायका सहज जमतात. मग जरा आमचं गाणं असं ठेवलं, वाजलं म्हटलं माणसं येणार. मग तसा आमचा कार्यक्रम ठेवला. आम्ही गावातले कलाकार होतो आणि त्यावर आम्हाला मानधन दिलं सरकारनं की तुम्ही सरकारचं हे काम केलं. आणि गावोगाव आम्ही गेल्यावर मी 21 दिवस त्यांनी मला ऑन ड्युटी, शिवो म्हणजे जिल्ह्याचा मुख्य, त्याच्याखाली तालुक्याचा BDO, असं त्यांनी करून 10,000 जिल्ह्यात गट स्थापन करायचे होते, बचत गट हे. ते 10,000चे झाले 12,000. आणि एकदा का ह्या बायकांचं तुमच्या चांगलं कळलं का नाही, पुढच्या आपोआप म्हणतात बघा, तुम्हाला हे मिळालं, तुम्ही हे करताय, मला बी घ्या. त्या एकदा माहिती झालं का नाही चांगलं आहे, त्या आपोआप येतात. असं ते वाढलं. तर आता त्याबद्दल कुणाला सांगावं लागत नाही. आपल्या गावात किती गट आहेत असे, 15 गट आपल्या गावात आहेत, बरोबर आहे. हे बचत गटाचं झालं. ते तुमचं गट चालू ठेवा. त्या गटामध्ये तुम्ही 100 काढा, 50 काढा, 200 काढा, महिन्याला तुमची कपॅसिटी असेल तेवढी. तुमची जेवढी 4 आणे रक्कम साठली तर बँक किती देणार, 12 आणे देणार. असं मिळून तुम्ही कुठलाही उद्योग काढा, कुठलीही तुम्हाला बँक किंवा कुठेही सांगा काय अडचण आली तर ती कागदपत्र मात्र आहेत. कागदपत्र काय, हां, ते प्रत्येकाचं आधार कार्ड लागते, बारका एक फोटो लागतोय, तुम्ही खातं उघडलं पाहिजे, आणि ही बँकेचं पासबुक, आणि
तुम्ही एकत्र आल्या पाहिजे, मिटिंगच पाहिजे दाखवायला. तुम्ही येता बसता काहीतरी तुमची चर्चा चालती हे दाखवायला पाहिजे का नाही? नाहीतर मग कसं पैसे देणार? त्यामुळं तुमची काहीतरी इकी आहे असं ते दाखवलं जाणार. मग त्याच्याकरता मिटिंग वही पाहिजे. म्हणजे मी बचत गटाकरता सांगतोय, ती मिटिंग वही केली तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. रेकॉर्ड फुकट मिळते असं हे सगळं त्यामध्ये आहे. हा आता गट तुमचा चालू आहे, तो असू दे. 15 गट आहेत ते चालू होऊ देत. त्याचाशी आपला खाता कोणाला सांगायला लागत नाही. ज्याला गरज असेल त्यानं बँकेत जायचं, आपली शिल्लक दाखवायची, तुम्हाला काय पाहिजे ते मागायचं. कोणीही 10 गटानं सांगा तुम्हाला काय अडचण आली तर तुम्हाला ती सहकार्य करायची जबाबदारी आमची. उमेद नावाची एक फाउंडेशन कंपनी निघालेली आहे. म्हणजे सरकार एकटंच करत नाही, त्यांचे पण मोठा डोलार आहे. कुठं कुठं बघणार ते. म्हणून उमेदामध्ये आता ही सुजाता आहे आणि आपल्याकडे फार्मर काउंटमध्ये अर्चनाताई आहेत. या दोघींनी जाऊन ट्रेनिंग घेतली. आणि कोणी घेतली ट्रेनिंग? नाही, तू ते बचत गट किंवा उमेदमध्ये आहेस. आणि कोण आहे दुसरं? अनिता कुठली? हां, तू कशाचं ट्रेनिंग घेतलं? तुझ्याबरोबर आली अर्चना बरोबर गेली तीच? हां हां, मग तुम्ही जर आता तिथं जर गेलाता तर तिथं काय आहे, कसं बघितलंस आणि काय बायका होत्या? नाही, बंद कर, मीटिंगमध्ये आहेत म्हणा आणि आता लावू नको. तर बाहेर गेल्याशिवाय आपल्याला जग दिसत नाही. काय माणसं आहेत आणि काय व्यवस्था होती, काय तुमची सोय होती आणि काय विचार होता हे बाहेर तिथं गेल्यावर कळते. आता ठीक आहे, आपल्या गावात ह्या तिघी जणी ह्या आहेत, अन्य काय असतील. आता असला फोन प्रत्येकाकडं असेलच असं मी घ्या म्हणत नाही, पण ज्याच्याकडं आहे अँड्रॉइड, ह्याला अँड्रॉइड फोन म्हणतात, ह्याच्यावर सगळं काय काय येतंय. हां, तर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधायचा. असला फोन असेल त्यांच्याशी. आता एक गट तुम्हाला सांगितला तो 100 रुपये 200 रुपये, तो बचत गट आहे तो वेगळा. ते 15 आहे तर ते चालू ठेवा, त्याचं रेकॉर्ड वेगळं, त्याचा विषय वेगळा. आता त्यानंतर आता हे उमेदमध्येच तुमचं आलं हे सगळं त्या गटाचं. हां, सरकारनं उमेद नावाची एक संस्था स्थापन केली, म्हणजे संस्थाच आहे. ते सरकारच्या जमना सरकारला हे सगळं बघायला, म्हणून ते करतायत. आता दुसरा आणखी एक गट आहे शेती. सगळ्या बायका अशा खेड्यापाड्यातल्या काय दिसतंय. आता शहरातल्या बायका शेती करतात का नाही? तिथं नाही. त्यांना हे उमेद गट बचत गट चालतंय. पण तुम्ही आम्ही सगळ्या इथल्या बायका काय करणार आहेत? शेती आहे म्हणून शेतीचा गट आहे. आज शेती कशासाठी करायची आहे? शेती कोण करते का? कोणीही करत नाही. शेती पडायची पाळी आहे, तिथनं पुढं अवघड आहे. पण अशी शेती केली तर तोट्याची आहे. आणि जे आपण खत टाकतो, औषध फवारतो किंवा जे काय करतो त्यातनं विष निर्माण होतं. शुगर, BP, एकही प्रत्येकाच्या घरात गोळी न खाणारा माणूस कोण आहे का? प्रत्येकाला गोळ्या खाव्या लागतात. आत्ता असं आहे, बारक्या पोरांना चष्मा लागतोय. पुढच्या काही गोष्टीत काय होईल बघा. पुढच्या 5 वर्षात तर हे बिघडणार आहे एकदम. म्हणून हे कशातनं येतंय? जसं खातोय तसं. पहिल्यातली माणसं काय खाय तिथं आणि कशी दणकट होती तर. आता काय जमना म्हणतात बघा. आणि पहिल्याची ताकद, स्टॅमिना काय? अन्नात आहे ताकद. ते चांगलं अन्न व्हावं, प्रकृती तुमची, मुलाबाळाची, सगळे समाजाची व्हावी म्हणून शेती सुधारली पाहिजे. म्हणून एक सेंद्रिय शेती केली पाहिजे, विषमुक्त. त्याला सेंद्रिय शेती असं म्हणतात. ती सेंद्रिय शेती शेती खातं चालवत आहे. पण एकटं शेती खातं काय करणार? कुठं कुठं जाणार? हायच की शेती खातं. म्हणून आता हे आरोग्य खातं आहे. आरोग्य खातं दवाखाना आहेत, नर्स आहेत, सगळे आहेत. मग त्या कुठं कुठं बघणार? त्यांना गावागावात कोणतरी पाहिजे का नाही? मग अशा आल्या. मग ही अशा आहे इथं. तर प्रत्येक गावात सरकारनं अशी यंत्रणा जोडून ठेवली आहे की त्यांची एक साखळी आहे. तसं शेती खात्याचे सेंद्रिय गट आहेत. मगाशी तुम्ही 11-12 जसं बायका बचत गटात आहेत त्या 20पर्यंत न्या, ते झालं. आता ह्या सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही कमीत कमी 20पासून पुढं, 20-22 किंवा तिथून पुढं, पण 5 आणि 10 मंचीला त्यावर नाही. 22पासून पुढं. पण मग तुमचं 40 जणांची गट्टी जमली तर तुम्ही बघा. आता आपल्या अगोदर चित्तूर आणि परकंदळ्यामध्ये गट स्थापन झाले. परकंदळ्यात 42 बायकांचा गट स्थापन झाला. पण 2 वर्ष झाली. या वर्षी
लय बायका एकत्र आल्या की बायकांचं जमत नाही असं माणसं म्हणतात. काय बायका बायकांचं आणि शांतता त्यांच्यात राहत नाही. मग व्यवहारामध्ये पण तसंच आहे. तेव्हा यावर्षी त्यांचे 40चा गट फुटला, 22-22चा झाला. आणि वरच्या गलीच्या इकडे देवळा बसल्या वेगळ्या, खाली दळव्याच्या गलीकडे वेगळ्या, हरिजन वाढल्या तिकडे येणार. बरं, बरोबर आहे त्यांचं. त्या कुठं येणार याला? ठीक आहे की 40 कोणी करायला सांगितले बा, तुमचं जेवढं जमल तेवढ्यानेच करायचं. आता आपल्यात सुद्धा असं केलं पाहिजे. वरती मशहूरच्या भागात 10-12-15 बायका आहेत, त्यांनी तिथं थांबायचे कोणाच्या तरी घरात. इकडं काय आहे का, इकडच्या बायकांनी इथं थांबायचं असं. आणि केव्हा तरी काय असेल तेव्हा आपण एकत्र येऊया, सगळ्यांनी एकत्र यायचं असं नाही, ज्या त्या ठिकाणी थांबायचं. आता ह्या शेतीमध्ये जे तुम्हाला शेतीला जे औषध हे मिळतात का नाही, बियाणं खरीप आणि रब्बी, म्हणजे भातापासून भुईमूग, हरभरा, सोयाबीन हे ते सगळं फुकट देते सरकार. फक्त तुम्ही त्याकरता काय लागणार, तुमचं नाव, ते आधार कार्ड, एक बारका फोटो, बँकेत खातं आणि 7, 12 आणि 8 तो कुणाच्या बी नावानं घरातल्या असू दे. आता त्याचं अट आहे, कमीत कमी 12 एकर पाहिजे. 12 जणी आल्या तर 12 जणींची 12 एकर पाहिजे. पण सगळ्यांच्याकडं नाही, कोणाचं 2च गुंठे आहे, कोणाचं अर्धा एकर आहे, पण एखाद्याचं 2 एकर आहे. त्याचं त्यात धरून सगळी बेरीज कमीत कमी 12 एकर झालं पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्ही भातच करणार असाल तर 10 एकर असलं तरी चालेल. असं ती यादी सगळ्या ज्या बायका आता येणार आहेत, म्हणजे आता अर्चनाच्या गटात आहेत, तिनं तिच्या पद्धतीनं करायचं. तिच्या 11 बायका म्हणजे 12 बायका, हे ते पाणी फाउंडेशनवर नंतर येतो. आता ह्या जे 22-25 बायका जे होणार आहेत, ह्या सगळ्या गावाचे एक झाले तरी चालेल. कळलं का? एकच गट. 2 होणार असतील 50चे तर दोघी जणीने 2 करायचे. पण अशी कागदं पाहिजेत. आणि तुम्ही काही मागा, शेतीचा अवजार मागा, बियाणं मागा, तुम्हाला सहल याय बाहेर फिरायला जायचं मोफत 4 आणे तुम्ही भरायचं कुठं गेला तरी. म्हणजे 5,000ची सहल असली तर किती, 500. तुम्ही आता एक काय त्याच्यात 1000 भरायचे असतील तुम्ही भरायचे, हां, तर 200-300 रुपये तुम्हाला भरायला लागतात. मग तुम्ही कुठेही जावा, तिरुपती जावा, राम मंदिर बघा, आंध्र बघा, बारामती बघा, शिर्डी बघा, पंढरपूर बघा, तुम्हाला जायला सरकार एवढा खर्च देईल. पण तुमची काय पाहिजे, एकी पाहिजे. जाणाऱ्या नाहीतर नाव दिलं आणि गाडी येऊन बसली दारातनी, तुम्ही माझं काम आहे जमणार नाही. पैसे तुमच्या ह्याच्यावर येणार, गाडी जाईल फुकट पण तुमच्यावर ते दंड बसणार. अशा वेळेला काय केलं पाहिजे, आणखी तुम्हाला काय जे पाहिजे अवजारं पाहिजे शेतीची ती सगळी मिळणार. उदाहरण सांगतो तुम्हाला, आता असा गट स्थापन केला, साधं तालुका केवढा मोठा आणि केवढी मोठी गावं आहेत का नाही, पण सगळ्याच गावात एकी नाही. पनुंद्र गाव आपलं डोंगराळ भागात आहे, शिंदेवाडी गाव आहे तिथं पनुंद्र्यापैकी. त्या बायकांनी तालुक्यात पहिला 1,00,000 रुपये बचत गटात जमवले. त्या बायकांनी ट्रॅक्टर घेतला, त्यांच्यातल्याच एका पोरग्याला ड्रायव्हर ठेवला आणि कामाचं हे करून 1.5 वर्षात त्यांनी ट्रॅक्टर फेडला. सरकारची सूट त्यावेळेला सगळं होतं. पनुंद्रेच्या बायकांनी पहिला 1,00,000 जमवून 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. त्यानंतर शिरगाव म्हणून गाव आहे दुसरं चाववाडीमध्ये, त्याने केला. आता नदीरानला काय गावं बारके आहेत, पण ते त्यांना काही गरज नाही हो मोठ्या मोठ्या बायका. हां, करा तुम्ही आणि त्यांना ऑनलाईनवर घ्या, त्यांना दाखवा हे व्हिडिओ चालू आहे आमचं म्हणून. आता आपल्यात काय एकी झाली नाही, राजकारण अडवायचं गावोगाव. यात आता पहिलंच तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टीचा आणि राजकारणाचा संबंध नाही. माणूस आहे तिथं तुम्हाला कोणाला बी मत द्या, कुठं बी जावा, तुमचा गट काय बी असू दे, कुठल्या बी पक्षाचा असू दे, ते सगळं बाजूला ठेवायचं. तुम्ही गटात कशा करता आलाय, तुम्हाला ह्या सरकारच्या योजना घ्यायला, तुमचा उद्धार करायला. शेतीपासून अगर बेकरी काढा, दूध व्यवसाय काढा, शेळी घ्या, मेंढी घ्या, पापड, सांडगं, लोणची, काय पाहिजे ते करा. कळलं?
इथं राजकारणाचा संबंध कुणीच आणायचा नाही. त्याचा आणि याचा संबंध नाही. हे कशामुळं मागं राहतंय? इथं आपण तुम्ही ह्या गटाचे, मी गटाचे, काही नाही. आपला उद्धार करणं हाच आपला गट. कळलं काय? त्याचा संबंध अशा तऱ्हेनं हा शेतीचा गट आपण स्थापन करायचा आहे. त्याला अजून वेळ आहे, मुदत आहे. हां, आता आपण आत्ता जे चाललंय ते जसं उमेदनं बचत गटाचं काम करायचं ठरवलं संस्था, तसं ह्याच शेती खात्याच्या योजना राबवायला आणि शेतीची माहिती द्यायला शेती खात्याची माणसं आहेत. आज आम्ही त्यांना बोलवलं, उद्या बोलवलं तर ते येतील. उद्या येतील काय, पुढच्या आठवड्यात येतील. दवाखान्याचे आम्ही डॉक्टर बोलवणार आहे. महिलांचे आजार काय असेल त्यांना सांगा. येणार का नाही ते? तर सगळी लोक अशी शेती खात्याची येणार, तुम्हाला माहिती देणार. फक्त तुम्ही यामध्ये शेती खात्याच्या संलग्न लोकांच्या करता योजनेकरता हा आता गट स्थापन होणार. सगळं शेतीचं मार्गदर्शन, बियाणं, पुढील योजना मिळण्याकरता त्या गटाचं नाव म्हणजे पाणी फाउंडेशन. पाणी फाउंडेशन नावाचे आमिर खान म्हणून एक नट आहे मोठा. हां हां, चला. सगळ्यांनी नमस्कार. हां, आता चालू झाले व्हिडिओ. सर बोला तुम्ही. हां, असं जरा फिरवून दाखवा आम्ही कोण कोण आहे. सर दिसतात का त्या? एका ठिकाणी जरी मोबाईल आडवा ठेवला ना, हां. की सगळे जरा जवळ येत बसले तरी आडवा नाही होत. नाही नाही आडवा नाही होत. पण तसाच ठेवा, तसाच ठेवा. आता दिसतंय बघा. ऐकायला ऐका. हां, आता शांत या, पुढे पुढे या पुढे. ऐका सर काय सांगितलं. हां, शांत राहा. आणि त्यांनी बक्षिस सुद्धा मिळवलेले आहेत. तर मला वाटतं हे अधिक बक्षिस याचबरोबर एक ज्ञानाची प्रक्रिया होणार आहे, ज्ञानदान होणार आहे. म्हणजे बघा, सगळ्यांना जर मी आज एखादा प्रश्न विचारला की तुम्हाला सरस्वती दिसते. पाहिजे की लक्ष्मी पाहिजे, काय तर दिसते? काय असेल? सगळ्याच होऊ दे इथं लिहून. सांगा तुम्हाला काय पाहिजे. सरस्वती म्हणजे बघा, सरस्वती म्हणजे ज्ञान आहे. आणि लक्ष्मी ही सरस्वती म्हणजे ज्ञानाला प्रसन्न केलं तर लक्ष्मी आपोआप आपल्याकडे येते. म्हणजे तुम्ही छान उत्तर दिलं की तुम्हाला ज्ञान पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि मग त्या ज्ञानातून आपोआपच आपली प्रगती होणार आहे, आपल्या कुटुंबाचं उत्पादन वाढणार आहे, त्यातून आपल्याला 4 रुपये नफा होणार आहे. म्हणजे ह्या फार्मर कप स्पर्धेत तुम्हाला ही सगळी संधी आजपासून उपलब्ध होते. यामध्ये पशुपालन असं